विश्वस्त मंडळ, स्वामी समर्थ मठ कशेडी, तसेच ग्रामपंचायत कशेडी आणि आमच्या सगळ्या स्वामी सेविकांकडून तुमचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत। आताच जो कार्यक्रम पार पडला, हरीश सुतार प्रस्तुत पितांचा सुमधुर कार्यक्रम गुरुविना नाही कोणी रे, यासाठी गेली 1.5 ते 2 वर्ष आमचे हरिदादा माझ्याकडे बोलत होते की दादा मठाची सेवा करायची आहे, आणि तो दिवस गुरुने आज गुरुपौर्णिमेच्याच दिवशी त्यांना संधी प्राप्त करून दिली। त्यासाठी हरिदादा आमचे विश्वस्त मंडळांकडून तुमचं मनपूर्वक या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे। मी विश्वस्त श्री अंकुश काका काते आणि अरुण शेलार काका यांना विनंती करतो की हरिदादांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। तसंच कार्यक्रमाला वेळ थोडा जास्त होणार आहे, आरती आपली थोडी 5 ते 7 मिनिटं पुढे जाणार आहे, कारण आपल्या भारताचं नाव अगदी सुवर्ण अक्षरांनी कोरणारी कोकण कन्या तन्वी रेड्डी या ठिकाणी उपस्थित आहे। तर या 55 देशाची जी स्पर्धा झाली योगाची, याच्यामध्ये तन्वीने आपला कोकणचा तसं भारताचा झेंडा अट्टेपार रोवला। ती तन्वी या ठिकाणी उपस्थित आहे। मी तन्वीताईला विनंती करतो, एकदा तू आम्हाला सगळ्यांना तुझं दर्शन दे। ही आमची तन्वीताई जरी कीर्ती मूर्ती लहान असली तरी कीर्ती महान करून आपल्या भारताचं नेतृत्व केलं। या तन्वीताईसाठी एकदा जोरदार 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 टाळ्यामध्ये तिचा सन्मान करण्यासाठी मी अंकुश काका काते आणि अरुण शेलार साहेब यांना विनंती करतो की त्यांना या ठिकाणी शाल, स्वामींची प्रेम तसाच पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे। या ठिकाणी तन्वीताईचे आई बाबा सुद्धा उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो, आपण हात तिथून जागेवरून आम्हाला सगळ्यांना तुमच्या मुलीने जे भारताचं नेतृत्व केलंय त्यासाठी तुम्ही एकदा जोरदार आमच्या टाळ्यांचं स्वागत करायचं आहे। ताई आणि बाबा सुद्धा खरं तर पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तीही लौकिक झेंडा, पण हे काम आमच्या तन्वीताईने करून आपल्या भारताचं नाव लौकिक केलेलं आहे। तन्वीताई, तुला पुढील आयुष्यासाठी विश्वस्त मंडळ तसंच कशेडी ग्रामसेवक तसंच आमच्या सगळ्या स्वामी सेवकांकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद। तसंच या ठिकाणी जिम्नॅस्टिकची जी स्पर्धा झाली त्यामध्ये आमची माणगाव तळे इथून 4वी अभिजित कोलवणकर यांनी सुद्धा भारत देशासाठी जे स्पर्धा झाली त्याच्यासाठी 4 सुवर्ण पदक आणली। 4वीचे काका या ठिकाणी उपस्थित आहे। मी त्यांना विनंती करतो की आपण 4वीचे सन्मान या ठिकाणी घेऊन जायचे। का 4वीसाठी जोरदार टाळ्यामध्ये भक्त मंडळी सालावतप्रमाणे वैभव दादा कोळवणकर या ठिकाणी उपस्थित आहेत। ह्या अशा ज्या कन्या आहेत आपल्या भारताला लाभलेल्या आहेत, यांच्यासाठी खरोखर जेवढं कौतुक करू तेवढं कमीच आहे, कारण ह्यांच्यामुळेच आपला भारत देश खऱ्या अर्थाने म्हणजे ह्या एवढ्या छोट्या वयात भारताची सेवा करायची त्यांना जे भाग्य लाभलं किंवा त्यांनी ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या स्पर्धेमुळे त्यांना जे भाग्य लाभलं त्यासाठी खरोखरच ह्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे वर्ष 4 श्री सचिन श्रीधर सुर्वे यांनी पूर्ण आजच्या कार्यक्रमाचं प्रतिनिधित्व आणि अन्नदानाची व्यवस्था हे सतत 4थं वर्ष आहे। मी सचिन दादाचे वडील श्रीधर सुर्वे आमचे नाना इथे उपस्थित आहेत आणि आई पण उभे आहेत। तर मी आमचे सरपंच माजी सरपंच साहेब आप्पा यांना विनंती करतो की या दोघांना आपण सन्मानित करायचं आहे। एकदा जोरदार टाळ्यामध्ये सालावतप्रमाणे साजरा होणारा गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदाचा, गुरु शिष्यांचा अतूट नात्यांचा संपूर्ण जगात साजरा केला जात असतो। स्वामी भक्तांच्या उपस्थितीत भक्तिभावाने साजरा आज कशेडी मठामध्ये होत आहे। म्हणजेच की श्री गुरु लाभणे हेच आयुष्यातलं सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे। एकदा जोरदार टाळ्यामध्ये आपल्या आनंदासाठी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामींचं ब्रीद वाक्य आहे सेवे वा सेवा करा। तर अशाच आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी तुम्हाला एक आपल्याकडून विनंती करतोय की आपण आपल्या
मठामध्ये आल्याच्या नंतर बऱ्याचशा गैरसोयींना तुम्हाला समोर जावं लागतं. त्याकरिता उत्तम असे महाप्रसादालय आपण या ठिकाणी उभारतोय. भक्तांसाठी राहण्याची उत्तम सोय करण्यासाठी भक्तनिवास उभारतोय. तसेच वाहन पार्किंगसाठी सुद्धा आपण प्रयत्नात आहोत. असे अनेक उपक्रम आपण हातामध्ये घेतलेले आहेत. यासाठी बरेचशा स्वामी भक्तांनी आपला मदतीचा हात पुढे केलेला आहे आणि त्यांच्याच मदतीमुळेच हे सगळं आम्ही सहजरित्या हे इथे पार पाडू शकतो. आणि खरं तर सांगायचं, तुमच्या मदतीशिवाय किंवा तुम्ही इथे आल्याशिवाय या मठाला खरंच शोभा नाही. आमचे विश्वस्त नेहमी सांगत असतात, समीर कुठेही जाऊ नकोस, कारण तू इथे आल्यापासून म्हणे की सगळा भक्तीचा महापूर इकडे लोटलाय. पण खरं सांगतो की या ठिकाणी स्वामी साक्षात आपले जे या जागेचे मालक आहे कृष्णा पाटील यांना दृष्टांत देऊन या जागेवर विराजमान झालेले आहेत आणि प्रत्येकाला इथे वेगवेगळे अनुभव स्वामी भक्तांना आलेले आहेत. आणि खरं सांगतो तर स्वामी भक्तांचा हा महापूर दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. असाच वाढत राहून देत, जेणेकरून आम्हाला तुमची ही जी संख्या दिसल्याच्या नंतर आम्हाला असं वाटतं की या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टींची कमतरता भासते आणि तुम्हाला या गोष्टीला समोर जावं लागतं. 2027, 28 किंवा 29 बरोबर ना काते साहेब? तर ह्या लवकरच आम्ही प्रयत्नात आहोत आणि आम्ही लवकरात लवकर याच्यामध्ये तुमच्या हातभार आणि तुमच्या मदतीच्या सहकार्याने आपण या सगळ्या गोष्टी पूर्ण करणार आहोत. या ठिकाणी जे अन्नदाते आहेत, ज्याने आज इथे वस्तू रूपामध्ये आम्हाला दिलेले आहेत, खरं तर त्यांनी सांगितलेलं की या ठिकाणी आमच्या नामाचा उल्लेख कुठे करू नका, पण माझं काम बनतं. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज YouTube लाईव्ह करणारे आमचे दादा समोर सगळे कॅमेरे घेऊन, त्यांच्यासाठी एकदा मठाकडून खूप साऱ्या धन्यवाद. या ठिकाणी आज मठातली सजावट किंवा खाली जेवणाचा जो हॉल आहे याची सजावट करणारे आमचे राजेंद्र पड्याळ गेली अनेक वर्ष आम्हाला अगदी तटपुंजक ह्याच्यामध्ये आम्हाला या ठिकाणी सहकार्य करत असतात. असं राजेंद्र पड्याळांचा सुद्धा शब्दसुमनाने आभार. या ठिकाणी गेली 4 वर्ष नगरपालिकेचे कर्मचारी म्हणजे चांगल्या हुद्द्यावर असणारे आमचे महेंद्र शिरगावकर न सांगता पाऊस सुरू झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यातच आम्हाला या ठिकाणी निर्जंतुकीकरण, कारण या ठिकाणी तसं कुठच्याही प्रकारचे आमच्याकडे असं आपत्ती येणार नाही. कोरोनासारखा मोठी महामारी आली त्यावेळी सुद्धा आपला मठ हा सातत्याने येणाऱ्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी, तसंच इथे जो चेकपोस्ट होता इथे सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी महाप्रसादाची व्यवस्था होती. म्हणजे जिथून महाप्रसाद सुरू झालाय तिथून एकही दिवस महामारी आली तरी बंद झालेली नाही. हीच आपल्या स्वामींची लीला आहे. या ठिकाणी डॉक्टर कर्नाड, डॉक्टर मणपे, आमची कोमलताई कदम, तसंच आता गेल्या 4-5 दिवसापूर्वी तुम्ही खालच्या रस्त्याने आला असाल, रस्त्याला दोन्ही साईडला मोठे असे खड्डे पडले होते, पण आमचे सगळे स्वामी सेवेकरी ज्यांच्यामुळे मी परिपूर्ण आहे असे आमचे सगळे स्वामी सेवेकरी अगदी सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री अगदी 8-9 वाजेपर्यंत या ठिकाणी येऊन श्रमदानातून तो रस्त्याच्या साईड पट्ट्या चांगल्या केल्या. त्या सेवेकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होते, कारण की त्यांच्यामुळे शिवाय पूर्ण अपूर्ण आहे. माझे विश्वास काका असतील, सुरेंद्र अप्पा दरेकर असतील, माझे विश्वस्त मंडळी असतील, माझे आजूबाजूचे ग्रामस्थ असतील किंवा दादांसारखे येणारे सगळे सेवेकरी मंडळी असतील, ह्यांच्या सहकार्यामुळे यांच्या सगळ्या पाठीशी माझा हात असतो आणि यांच्यामुळेच हा कार्यक्रम खरंच चांगल्यारीत्या पार पडतो. त्यानंतर भडगावच्या माझ्या भगिनी आहेत, माझ्या आई बहिणी आहेत सगळ्या, या गेली किती वर्ष सांगायचं तर 7 ते 8 वर्ष झाली कुठच्याही प्रकारचा मोबदला न घेता आज आपण जो सगळ्या मोठ्या कार्यक्रमाला प्रसाद घेतो त्या माझ्या सगळ्या ह्या बहिणी आहेत. एकदा सगळ्या त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होते. जरा 1 मिनिट उभे राहा, कार्यक्रमाला वेळ होतो तर जरा उभे राहा, जरा उभे राहा. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन देत, कारण ह्या जवळजवळ 25 ते 30 जणी महिला येतात आणि हा सगळा कार्यक्रम माझ्या घरचाच आहे असं समजून डोक्यावर घेऊन हा कार्यक्रम परिपूर्ण करतात. एकदा तिकडे बघा आणि यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन देत. असं आमच्या परिवाराच्या सगळ्या महिला भगिनी धन्यवाद. बसतात तरी चालेल, त्यांचे शब्द सुमनाने खरंच आभार. या ठिकाणी 3 दिवस पारायणाचा कार्यक्रम झाला, सगळ्या वाचकांचे शब्द सुमनाने आभार. त्या ठिकाणी एकादशीची जी दिंडी झाली ते दोन्ही तालुक्यांचे सगळे वारकरी भव्य दिव्य अशी दिंडी, तुकाराम महाराज मठ ते स्वामी कशेडी मठ इथपर्यंत भव्य दिव्य दिंडी झाली. या ठिकाणी पारायण वाचकांचे मनापासून आभार. रेवाळी शेठ, सुनील शेठ रेवाळे भडगाव यांचं फोंडे यांचं सुद्धा मनापासून आभार. राजन देसाई खेड, प्रेषित तोडकरी खेड, वैशालीताई माळसुरे, त्याचबरोबर श्री भरत शेठ गोगावले, माननीय मंत्री
महाराष्ट्र राज्य यांचे सुद्धा अन्नदात्यामध्ये नाव येतं, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. राजूदादा साने, नितीन लवंदे, वैशालीताई, चेतन शिकवण, तसंच शरद शिर्के व अंधेरे काका काकी आणि आमच्या नवीन ताई या सगळ्यांनी अन्नदानासाठी जे काय वस्तू रूपात मदत केली यासाठी सर्वांचे मनापासून आभार. नेहमीप्रमाणे आता आपण आरतीसाठी सगळ्यांनी समोर बघायचं आहे. आरतीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर कृपया सगळ्यांना विनंती आहे, हा जो जिना आहे हा फक्त प्रसाद गृहाकडे जाण्यासाठी आहे. जर खाली पंगत पूर्ण असेल तर कृपया जिन्यातच थांबायचं आहे. दर्शनाची रांग मागच्या साईडने केलेली आहे, त्या दर्शनाच्या रांगेतच येऊन दर्शन घ्यायचं आहे आणि आम्हाला सगळ्यांना उपकृत करायचं आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पूर्ण दीपम समर्पयामि. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची गुरुवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदितै नूराची कंठी धरते माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची उठी कुंकुम केशरा. हिरे गडीत मुकुट शोभतो बरा. ऋणधुनती नुपुरी चरणी गाजरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर मणिवर बंधना. सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपाय सदना. संकटी पावावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा. विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी बाळा. एकूणी आजळ निर्मळ वाहे धुळधुळा. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. कर्पूर गौरा भोळा नैने विशाळा. अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. विभूतीचे कंठ नीळा. ऐसा शंकर शोभे उमा वेळला. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. देवी दैत्य सागर मंथन पै केले. रामाची अवचित हळहळ सापडले. भेटवा सहजपणे प्राशन केले. नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. मॅडंबर मणिवरदर सुंदर मदनारी. पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी. शतकोटीचे वीर वाचे उच्चारी. रघुपती राम दासा अंतरी. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी. अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी. हारी पडलो आता संकट निवारी. जय देव जय देव महिषासुरमर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे संजीवनी. जय देव जय देव. त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसे नाही. काही श्रमले परंतु न बोलवे काही. काही विवाद करिता पडलो प्रवाही. हेतू भक्ता लागे भाव सिलवलाई. जय देव जय देव महिषासुरमर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे संजीवनी. जय देव जय देव. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा. पेशापासून सोडवी थोडी बहुपाशा. अंबे तुझ वाचून भरपूर विलासा. नरहरित तारा पदपंकजलेशा. जय देव जय देव महिषासुरमर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे संजीवनी. जय देव जय देव. श्री गुरु
पुण्यनगरी घनगौरीका पुण्यनगरी घनगौरीका तुम्हीच स्वामी शंकर दाता तुम्हीच स्वामी शंकर दाता श्री गुरुदत्ता जय अवधूता तुम्हीच स्वामी सौख्यदाता तुम्हीच स्वामी सौख्यदाता गिरिनारी तुम्हीच असता गिरिनारी तुम्हीच असता गणगापुरी तुम्हीच वसता गणगापुरी तुम्हीच वसता श्री गुरुदत्ता जय अवधूता तुम्हीच स्वामी सौख्यदाता तुम्हीच स्वामी सौख्यदाता आमची माता औदुंबरी आमची माता श्री गुरुदत्ता जय अवधूता तुम्हीच स्वामी सौख्यदाता तुम्हीच स्वामी सौख्यदाता जन्मायेचा दयाळू होतो तुम्हीच स्वामी सौख्यदाता तुम्हीच स्वामी सौख्यदाता तुम्हीच स्वामी सौख्यदाता कापुराची वाट ओवाळू तुझा समर्था ओवाळू तुझा देहभाव अहंकार सद्गुरुती स्वयंप्रकाश स्वरूप स्वामी कली मूर्ती कापुराची वाट ओवाळू तुझा समर्था ओवाळू तुझा देहभाव अहंकार सर्व राहिला नाही तो पण काजळ काजळी गेली समर्था काजळी गेली निजानंद तनू पायी ओवाळली कापुराची वाट ओवाळू तुझा समर्था ओवाळू तुझा देहभाव अहंकार जगत राहिला आनंदाने भावे कर्पुरात गेली स्वामीना कर्पुरात गेली पंचतत्व भाव स्वामी पायी अर्पियली कापुराची वाट ओवाळू तुझा समर्था ओवाळू तुझा देहभाव अहंकार जगत राहिला हरी लोकांगणवती नरण डोळ्यान पायी रूपा तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे ओवाळ गणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या शरण त्वमेव सर्वं मम देवदेव हरे वाचा मुचन्द्रिय वा बुद्ध्यात्मा वा प्रकृति स्वभाव करोमि यत्तत् सकल फल नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे सीताराम माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान पहरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवगे देशांतरा आगवी हे रंबा गणनायका गजमुखा वक्ता भोजमोषगी कैलासरा शिवचंद्र मोरी फणींद्र माता मुकुटी झरारी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझी यशोदेव मधुकोरधारी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आदौ ब्रह्मा मध्ये विष्णु अन्ते देव सदा शिवा त्रिमूर्ति स्वरूपाय दत्तात्रयाय नमो नमः जयाचा संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी रूपा दुखाला त्या त्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुमचे मी टेकतो मस्तक ज्या ठिकाणी तिथे समर्था तुझे पाय रोणी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे शिराला जय जय रघुवीर समर्थ शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानिगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोक एकनाथं अनुदिन अनुतापे तापलो राम राया परमदिन दयाळा नीरसी मोह माया अचपळ मन माझे नावळे आवडीला तुझं विनशीण होतो धावरे धाव आता श्री स्वामी समर्थांशी जाऊनी शरण सर्वांमुखे करावे भजन हेची एक परमार्थ साधनम येऊन या मृत्युलोकी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे देवा स्वामी समर्था स्वामी भगवंता स्वामी दयाळा स्वामी कृपावंता स्वामी करुणाकरा स्वामी दया सागरा स्वामी कृपा करा भक्त स्वामी राया आपल्या देशाला देशवासियांना देशातील सगळ्या जन्मजीवांचं रक्षण करा सगळ्यांचा आयु आरोग्य चांगले ठेवा कृपेचे छत्र कृपेचा आशीर्वाद सदैव सगळ्या भक्तांच्या पाठीशी ठेवा भारत देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांचं त्यांच्या कुटुंबियांचं त्यांच्या मुलाबाळांचं रक्षण करा त्यांचं आयु आरोग्य चांगले ठेवा कृपा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी ठेवा शेतात राबणाऱ्या शेतकरी बांधवांचं त्यांच्या कुटुंबियांचं त्यांच्या मुलाबाळांचं रक्षण करा त्यांचं आयु आरोग्य चांगले ठेवा कृपा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी ठेवा जी भक्त मंडळी तुमची नोकरी व्यवसायानिमित्त देशी परदेशी असतील त्यांच्या नोकरी व्यवसायामध्ये यश बरकत द्या शेतात सव्वाशे द्या कृपा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी ठेवा जी भक्त मंडळी तुमची शिक्षणानिमित्त देशी परदेशी असतील त्यांच्या शिक्षणामध्ये विद्या अभ्यासामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडून द्या कृपा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी ठेवा
जी भक्त मंडळी तुमच्या प्रवासानिमित्त घराबाहेर पडली असतील त्यांचा प्रवास सुखाचा आनंदाचा स्वामीराया तुमच्या कृपेने अगदी सांगतो तसं स्वामीराया आज संपूर्ण आलेल्या भक्त परिवाराचे प्रतिनिधित्व म्हणून सचिन श्रीधर सुर्वे यांनी तुमच्या चरणाची अन्नदान तसंच वस्तुरूपात दिलेल्या मागाशी सगळ्या नावोल्लेख केलेल्या सगळ्या अन्नदात्यांचे आज तुमची चरणावरची सेवा केलेली तुमच्याकडे रुजू करून घ्या. कृपेचे चंद्र कृपेचा आशीर्वाद सुर्वे तसंच सगळ्या अन्नदात्यांवर ठेवा. योगित सगळ्यांची मनोकामना पूर्ण करा. यावर्षीचे नवीन काही संकल्प मनामध्ये योजलेले असतील परिपूर्ण करण्याची शक्ती द्या. तसंच आज इथे येताना या स्वामी भक्तांनी कोणी हार कोणी नारळ कोणी केळीचा प्रसाद कोणी मिठाई कोणी लाडू स्वामीला जसे जमेल तशी तुमच्या चरणाची सेवा केलेली आहे ती तुमच्याकडे रुजू करून घ्या. कृपेचे चंद्र कृपेचा आशीर्वाद त्या संपूर्ण भक्त परिवार ठेवा. मनातून काही इच्छा मनोकामना स्वामीला चांगल्या घेऊन असतील त्या लवकरात लवकर परिपूर्णत्वाकडे ना याहीपेक्षा उत्तर तुमच्या चरणाची चांगली सेवा या संपूर्ण स्वामी भक्तांकडून सतत करून घ्या. कृपेचा चंद्र कृपेचा आशीर्वाद पाठीशी घेऊन तुमचं गोड नाव अखंड मुखात राहून द्या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हरिओम यज्ञेन यज्ञमयजंत देवासन धर्मानि प्रथमान्यासन्न तेनाकं महिमानि सजन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्यसायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायीशा सार्वभौम सार्वायुषु अन्तादा परार्धात् पृथिवे समुद्रपर्यन्ताय एकराणिति तदप्येष श्लोको विदितो मरुतः परिवेष्टारो मरुतश्च वसन्ते आवीक्षितश्च कामप्रे विश्वे देवाससाससैति. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्. ओम पूर्णब्रह्माय विद्महे सच्चिदानन्दाय धीमहि तन्नो सद्गुरु स्वामी प्रचोदयात्. ओम हंसाय धीमहि परमहंसाय धीमहि तन्नो सद्गुरु स्वामी प्रचोदयात्. पुष्पांजलि समर्पयामि. आता मनातून सगळ्यांनी हात जोडा आणि शांत करा आणि स्वामींना मनस साचवा आणि आठवा. आव्हानं जानामि न जानामि तवार्चनम पूजा चैवन जानामि क्षम्यता परमेश्वर. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वर यत्पुत्रं मायादेव परिपूर्ण तपस्मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर रक्ष रक्ष परमेश्वर रक्ष रक्ष परमेश्वर. गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुख संपत्ती पुण्याह तव दर्शन. सगळ्यांना रूपं दे जयं दे यशो दे दिशो दे धनं दे धान्य दे आरोग्य दे मननिष्ठ कार्य पुष्प दे यश दे लाभ दे. अजून पण ज्या ज्या सेवा झाल्या त्या तुमच्याकडे रुजू करून घे आणि ह्याच्या पुढे होणार त्याही तुमच्याकडे रुजू करून घ्या. आणि त्या सगळ्यांना काही कमी पडलं असेल तर आता मनापासून आमचा नमस्कार घ्या. श्री स्वामी नमस्कार समर्पयामि. तस्सत् पाणी करतो त्याने हाताला लावा. तस्सत् ब्रह्मार्पणमस्तु तस्सत् कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. कृपया ज्यांचं दर्शन झालेलं आहे अशाने अन्न प्रसादाकडे चालायचं आहे. दोन्ही साईडला ह्या साईडला उजव्या साईडला जो मंडप केलेला आहे तिथे आपल्याकडे टेबल खुर्च्या लावलेल्या आहेत. तसंच खाली हॉलमध्ये सुद्धा व्यवस्था केलेली आहे. जे सेवेकरी